कोल्हापूरकरांनी नाल्यात टाकलेला कचरा पंचगंगेनं व्याजासहित परत केलेला आहे असंच चित्र आपण राजाराम बंधाऱ्यावरती पाहायला मिळतोय। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। राजाराम बंधाऱ्यावरती जी दृश्य बघितली तर हजारो ज्या प्लॅस्टिकच्या बॉटल्स आहेत, इतर जे सगळं साहित्य आहे, काट्या आहेत, थर्मोकॉल आहे, हे सगळा कचरा आहे तो आता या पंचगंगेच्या नदीच्या पात्रावरती पाहायला मिळतोय, तरंगतोय आणि ते काढण्याचं काम आहे ते आता कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। कोल्हापूर महानगरपालिकेचा जेसीबी आहे आणि या जेसीबीच्या सहाय्यानं हा पंचगंगेच्या पात्रामधला जो सगळा कचरा आहे तो बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। जवळपास तासाभरापासून जास्त वेळ झाले हा कचरा आहे तो जेसीबीच्या माध्यमातून काढला जातोय। मात्र अजून देखील खूप मोठ्या प्रमाणात कचरा आहे तो पंचगंगेच्या या पाण्यावरती तरंगताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामध्ये वाळलेल्या काट्या आहेत, त्याचबरोबर प्लॅस्टिक, किती मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कोल्हापूरकरांनी नाल्यामध्ये गटरांमध्ये टाकलं होतं याची प्रचिती आपल्याला हा कचरा बघितल्यानंतर येऊ शकतो। थर्मोकॉल आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे। काल ज्या पद्धतीने 1 तास कोल्हापूर शहरात आणि उपनगरामध्ये पाऊस झाला आणि त्याच्यानंतर खूप मोठा जो सगळ्या नाल्यामधून पाणी आहे ते नदीमध्ये, पंचगंगा नदीमध्ये मिसळलं आणि या सगळ्या नाल्यांमधून गटरांमधून जो सगळा कचरा आहे तो कचरा आता ह्या राजाराम बंधाऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळं कचरा टाकत असताना, प्लॅस्टिकच्या बॉटल्स टाकत असताना नागरिकांनी विचार करणं खूप गरजेचं आहे, कारण अशा पद्धतीचं चित्र जर तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये बघायचं नसेल तर जो कचरा आहे तो कचरा योग्य ठिकाणी साठवून ठेवला पाहिजे आणि योग्य ठिकाणी त्याचं विल्हेवाट आहे ती लावली पाहिजे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, राजाराम बंधारा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।